याच्यात आम्ही कोणाचंही नाव घेतलं नाही. जे या देशाचे एव्हिएशन मिनिस्टर आहेत, ज्यांचा राजीनामा आम्ही मागतोय, का ज्या पार्टीतून ते येतात त्या पार्टीचं आणि व्हीएसआर कंपनीचं डायरेक्ट तिथं कमर्शियल रिलेशनशिप आहे, आर्थिक व्यवहार आहे. मग आर्थिक व्यवहार असणारा जर एखादा पक्ष असेल, त्याच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीची कंपनी असेल आणि मग त्या कंपनीचं आणि व्हीएसआरचं नातं असेल, तर मग तिथं असणाऱ्या एव्हिएशन मंत्र्याला त्या पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही असं आम्ही बोललो होतो. लोकांची इच्छा आहे. पण या एफआयआर मध्ये आम्ही त्या एव्हिएशन मंत्र्याचं नाव घेतलंय का? नाही घेतलं, कारण आम्हाला राजकारण करायचं नाही. आम्ही याच्यामध्ये फक्त पोलिसांना एवढंच सांगितलं, एफआयआर व्हावा हा आमचा अधिकार आहे, नागरिक म्हणून, परिवार म्हणून तो तुम्ही स्वीकारावा. त्यांना तो स्वीकारावाच लागतो. कारण का तिथं जर आपण बघितलं बीएनएसएस मध्ये सगळ्यांना तो अधिकार आहे. पण गेले 2 तास आम्ही चर्चा करत आहोत. त्यांनी आम्हाला सांगत असताना नाही करता येणार नाही. का? कारण का ऍक्सिडेंट रिपोर्ट हा फाईल झालाय. एक तुम्ही समजून घ्या, तुम्ही आता जात असताना जर कुणी मोटरसायकलवरनं पडल्यानंतर तुम्हाला लागलं आणि दुर्दैवाने, ही गोष्ट फक्त उदाहरण म्हणून तुम्ही घ्यावी, त्याच्यामध्ये दुर्दैवाने मृत्यू झाला, तर मग ऍक्सिडेंट रिपोर्ट काय असतो? डोक्यावर आपटला होता का? पडला कसा होता? लागलं कुठलं? किती हाडं मोडली? मग काय झालं होतं? डोकं फुटलं होतं का? मेंदू बाहेर आला होता का? काय? हे ऍक्सिडेंट रिपोर्ट असतो. तर दादांचं आतापर्यंत काय झालंय? तर फक्त ऍक्सिडेंट रिपोर्ट झालाय 28 तारखेला. त्याच्यावर सीआयडी इन्व्हेस्टिगेट करते असं आम्हाला सांगितलं, असं तुम्हाला सांगितलं. अरे पण ऍक्सिडेंट रिपोर्टवर तुम्ही इन्व्हेस्टिगेट करत असताना जो क्रिमिनल अँगल आहे त्याच्याबद्दल काय? आणि ऍक्सिडेंट रिपोर्ट हा एकदा फाईल झाल्यानंतर एफआयआर घेण्याचा अधिकार, नाहीतर एफआयआर देण्याचा अधिकार हा नागरिकाचा असताना सुद्धा, आणि त्यांची ड्युटी असती की तो स्वीकारावा, तरी सुद्धा दादांच्या बाबतीत आम्ही जे मुद्दे मांडले त्याच्या बाबतीत कुठेही एफआयआर घेतला जात नाही. आम्ही जी तपास यंत्रणा त्याच्यामध्ये येतोय का? अजिबात नाही. सीआयडीला तपास करू द्या, सीबीआयला तपास करू द्या, डीजीसीआयला तपास करू द्या, आम्हाला आक्षेप कुठंच नाही. आमचं असं म्हणणं आहे की एफआयआर तुम्ही फाईल करा आणि तो तसाचा तसा हा सीआयडीला पाठवा एफआयआर, नाही तर सीबीआयला पाठवा. एवढंच आम्ही इथं या ठिकाणी बोललेलो आहे. पण कुठेतरी म्हणजे अधिकारी बोलत असताना गेल्या 2 तासामध्ये आम्ही त्यांना सगळी पुस्तकं वाचून दाखवली, सगळे नियम तिथं दाखवले, आणि कुठेतरी आता अधिकारी काही प्रमाणात आम्हाला सकारात्मक दिसायला लागलेत. पण काही जसं काल कुठेतरी तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यावर एक प्रेशर होतं, असंच काही प्रमाणात प्रेशर इथं आम्हाला जाणवते. हे कार्यालय अजितदादांनी बांधलेलं आहे, हे अधिकारी अजितदादांनी आणलेले आहेत. आणि मग आमची यांच्याकडनं अपेक्षा आहे की आम्ही नियमामध्ये या ज्या गोष्टी मागतोय, तुम्ही आमचं एफआयआर घ्यावा. त्यांनी सांगितलं अजून 1 तास आम्हाला द्यावा. इथं योगेंद्र भाऊ इथं आहेत, ते इथं थांबतील, नाही तर परत जाऊन परत येतील. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सुद्धा बराच वेळ इथं दादांच्या प्रेमापोटी आलेला आहात. वकील असोसिएशनचे खारतोडे भाऊ जे आहेत हे इथं आले होते आणि स्वइच्छेने आलेले. इथं 100 वकील बारामतीचे इथं आलेले, स्वइच्छेने आलेले. तुम्ही सर्वजण स्वइच्छे आलेले. हे सर्व पदाधिकारी इच्छेने इथं आलेले. का? तुम्हाला आम्हाला फक्त एवढीच इच्छा आहे की अजितदादांना न्याय मिळाला पाहिजे. काय खरं घडलं हे कुठेतरी आपल्याला समजलं पाहिजे.